असण्याची नक्कीच शक्यता नवनाथ, जी आहे. तुम्हाला थोडंसं थांबवते. एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते. अजित पवार या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला काही वेळापूर्वी अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. जवळपास अर्ध्या तासाच्या पूर्वी विमानाचा अपघात झाला होता. ज्यावेळी विमान लँड होत होतं त्यावेळी विमानाला अपघात झाला आणि अपघातानंतर विमानानं पेट घेतल्याची माहिती मिळते. एका तासापूर्वी मुंबईमधून अजित पवार बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळते आणि या विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. ज्यावेळी विमान लँड होत होतं त्याच वेळी या विमानाला अपघात झाला आणि या विमानानं अचानक पेट घेतला, ज्यामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा मिळते आणि या अपघातामध्ये आता अजित पवार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते. अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज सध्या आपण पाहतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवार जखमी झालेले आहेत, गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. सोबतच या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते. विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर विमानानं अचानक पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते. या विमानामध्ये दोन वैमानिक, सुरक्षा रक्षक, अजित पवार आणि इतर काही जण होते अशी माहिती समोर येते. ज्यावेळी विमान लँड होत होतं त्याच वेळी या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवार आता जखमी झाल्याची माहिती मिळते. पोलीस प्रशासन सध्या त्या ठिकाणी दाखल झाले आणि इतर तपास केला जातोय. मात्र महत्त्वाची अपडेट म्हणजे अजित पवार हे गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या मिळते. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडे. नवनाथ, अतिशय महत्त्वाची बातमी येते की अजित पवार यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतंय. नक्कीच आता या विमानामध्ये अजित पवार असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि लँडिंग होत असताना बारामतीमध्ये अजित पवार यांच्या सभा होत्या आणि मुंबईवरून बारामतीला येत असताना बारामतीमध्ये ज्या वेळेस विमान आले त्यावेळेस लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि यामध्ये दोन वैमानिक, सुरक्षा रक्षक आणि अजित पवार हे विमानामध्ये असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि अजित पवार देखील यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत अशी माहिती जी आहे ते प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि अजित पवार यांना आता खऱ्या अर्थाने किती गंभीर जखमी अजित पवार झालेत हे मात्र अद्याप समजलेलं नाही. आता खऱ्या अर्थाने आता या विमानामध्ये नेमका हा अपघात कशामुळे झाला आणि जे किती व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत याची माहिती जी आहे ती आता थोड्याच वेळामध्ये समोर येईल. खरं तर ही बातमी ज्यावेळेस कळली त्यावेळेस आता सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत किंवा इतर कार्यकर्ते आहेत ते बारामती विमानतळाच्या दिशेने जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्याणी नवनाथ, खरं तर आता पोलीस प्रशासनाकडून काही अधिकृत माहिती मिळते का? विमानाला आग लागल्याचं सुद्धा कळतंय, ती आग विझवण्यात आली का? सध्या काय स्थिती आहे तिथे? खरंच विमानाचा ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस मोठा आग जे आहे ते लागलेली होती आणि त्या ठिकाणी अग्निशामक दल जे आहे ते तातडीने त्या ठिकाणी आलेलं होतं आणि आता सध्याची परिस्थिती जी आहे ती आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे आणि पोलीस जे आहे ते पोलीस पूर्ण माहिती जी आहे ते त्या ठिकाणी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच नवनाथ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज सध्या आपण पाहतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते. मुंबईवरून ते बारामतीकडे जात होते आणि त्याच वेळी विमानाचा अपघात झाला. विमान ज्यावेळी लँड होत होतं त्यावेळी अपघात झाल्याची माहिती मिळते. लँडिंगच्या दरम्यान अपघातानंतर विमानानं पेट घेतला आणि सध्या आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती मिळते. मात्र या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचं सुद्धा कळतंय. आता अजित पवार नेमके कशा पद्धतीने जखमी आहेत, त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले का, उपचारासाठी नेमकं कुठे दाखल करण्यात आले याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही स्पष्ट होऊ शकत नाहीये. मात्र पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत. सोबतच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आता त्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला हा अपघात झालेला आहे
बारामतीमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळते। आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या प्रचार सभा होता। निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा होत्या आणि त्याच प्रचार सभांना जाण्यासाठी अजित पवार मुंबईवरून निघाले होते। बारामतीमध्ये ते येत असताना ज्यावेळी विमान लँडिंग झालं त्याच वेळी अपघात झाल्याची माहिती मिळते। विमानामध्ये 2 वैमानिक, सुरक्षा रक्षक, अजित पवार आणि इतर काही जण होते अशी माहिती सुद्धा मिळते। आणि ज्यावेळी विमानाचं लँडिंग झालं त्यावेळी अपघात घडला आणि त्यानंतर विमानाने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळते। यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याचं सुद्धा कळतंय। अजित पवार सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आता अजित पवारांना उपचारासाठी नेमकं कुठे दाखल करण्यात आले हे पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र ही जी आपण दृश्य पाहतोय अतिशय भीषण असा हा अपघात झाला आणि त्यानंतर या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। पोलीस प्रशासन या सगळ्याचा आता तपास करते। त्यामुळे अधिकृतरित्या प्रशासनाकडून नेमकी कधी माहिती दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। एका ठिकाणी ज्यावेळी अपघात झाला ती दृश्य आहेत ज्यावेळी विमान लँड होत होतं, विमानाने अचानकपणे पेट घेतला आणि त्यानंतर होरपळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते। त्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिली एका व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय तर अजित पवार सुद्धा गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। दुसरी दृश्य आहेत त्यामध्ये आग आटोक्यात आणली, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं, पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर आग विझवण्यात आली। विमानामध्ये जे कोणी लोक होते त्यांना बाहेर काढण्यात आले। नेमका तो उपचारासाठी कुठे दाखल करण्यात आले याबद्दलची मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज सध्या आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय आणि यामध्ये अजित पवार गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतंय।